3:30 वाजता चंद्र आलाय. ही चिता जळतीये बाई. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माय नेम इज धनश्री. आणि आज आम्ही आम्ही चाललो आहोत कुठे? आज आम्ही चाललो आहोत उज्जैनला. उज्जैनला चाललोय. सो स्टे ट्यून. आम्ही रात्री 12 वाजता ट्रेन मध्ये बसलो होतो आणि कंप्लीट 12 तास झालेले आहे आणि थोड्याच वेळात आम्ही उज्जैन स्टॉपला पोहोचणार आहोत. आज आम्ही उज्जैन मध्ये आहोत आणि आमच्या समोर आहे हे महाकालेश्वर मंदिर. कॅमेऱ्यात नीट दिसणार नाही बट फोटो टाकेल मी इथे. आज नाही जाणार आम्ही या मंदिरात, उद्या जाणार आहोत. मी आता महादेव लोकमध्ये आहे. माझा माईक नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला माझा आवाज क्लिअर येणार नाही. बट इथे इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत ना, मी सगळ्याची व्हिडिओ माझ्या व्हिडिओ नंतर टाकते. सो बघा. आज आहे डे 2. काल आम्ही संपूर्ण महाकाल लोक पाहिलं आणि खूप मोठं होतं ते. इतकं भारी वाटलं, इतकं अद्भुत होतं ना, भारी होतं. आणि आम्ही महाकाल उज्जैनच्या मेन महाकाल मंदिराजवळच रूम घेतली आहे. सो आता डे 2 मध्ये आम्ही आजूबाजूची सगळी मंदिरं पाहणार आहोत आणि त्यानंतर आम्ही भस्म आरतीसाठी पण जाणार आहोत मंदिरात. काय सगळ्यांनी साईडला होता. आता आम्ही चाललो आहोत मंदिरात. स्टे ट्यून. आता आम्ही मंदिरात जाणार आहोत. ओंकारेश्वर मंदिर, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, 3 मंदिर आहे तिथे एकाच ह्याच्यात. म्हणजे हे वरचं शिवलिंग आहे आणि तिकडे खालचं शिवलिंग. आत्ता ज्याचं दर्शन आम्ही घेतलं ते. फायनली आता आमचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे हे आम्ही आज तात्पुरतं दर्शन केलंय आणि भस्म आरती मेन आहे, तर मेन ती करायची आहे. तर आता थोडेफार मंदिरं बघणार आहोत आम्ही. त्यानंतर मी ब्लॉग एंड करणार आहे बिकॉज खूप मोठा व्हिडिओ होईल. तर मी व्हिडिओचे 2 पार्ट करणार आहे. सो स्टे ट्यून. या सगळ्या श्रीकृष्णांनी शिकलेल्या विद्या आहेत, ज्याचं बोर्डिंग इथे दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत इथे.
किती भारी आहे पिंड. इथे स्मशानात ना चिता जळतीये आणि बरोबर नदीच्या त्या काठी ना विक्रांत भैरव मंदिर. आयुष्य कसली घाबरले. तिला कॅप्चर कर ना खरं. ही चिता जळतीये बाई. 3:30 वाजता चंद्र आलाय. आम्ही आता काल भैरव मंदिर मध्ये आहे आणि 3:30 वाजता चंद्र. लिटरली शॉकिंग गोष्ट आहे ही. सिरियसली इथे पुढे आहे काल भैरव मंदिर. बोल. जय काल महाकाल विक्राळ शंभो जीवन हो या मृत्यू दोनो इथून. 1 तासानंतर आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आहोत. अजून आतमध्ये एंटर करायचंय. काय खूप कंटाळा आलेला आहे. लाईनमध्ये उभे राहून खूप बोर झालंय. आता कधी जाईल मंदिरात असं झालंय आता खूपच. हो का. गुफा. कोणती गुफा म्हणजे तरी श्रीनाथजी का धुना. इथे गुफा आहे. आता तिथे आम्ही हा इकडे गुफा आहे. चला. हनुमान. आदेश आदेश आदेश. वीर वेताल काल. आता आम्ही गुफेत एंटर करणार आहोत. सगळ्या गुफा आहेत. आता आम्ही एका एका गुफेत जाणार आहोत. पहिली ह्या गुफेत जाणार आहोत. म्हणजे पडशील तोंडाव असं इकडं बघ पहिलं. अरे शेड नाही मला कशाला शिवड तुला. अरे सर वाव कसली छान गुफा आहे. किती काय काय आहे. बापरे. अयो आदेश आदेश. तिथं बघ किती आतमध्ये गुफा आहे. ते काय आहे. मच्छिंद्रनाथ योगी जी की महाराज की. काय बोलतो योगीजी की महाराज. ही 2 नंबरची गुफा आहे. कुठे. वा भारी आहे इथं. किती छोटी हाईट आहे. कसलं गरम गरम फील होतं. हे ना सगळी इथं राख वगैरे टाकली. मंकी आहे ते बघ. ते बघ तिथे बघ आला कसा उड्या मारतोय बघ. वा. बोल. जाऊ नको तिथं. मंकीला म्हण ना जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. काय नाही त्यांना. जय श्रीराम. खाण्यात बिझी. जय हनुमान. जय जय हनुमान. काय नाही. हम अपने पास आएंगे. खाओ खाओ आप खाओ. काय हे किती सुंदर आहे. भारी नदी काठी आहे सगळं.
शंभू शी तिकडे बघ तिकडे बघ. सो गाईज आता आम्ही बरीच मंदिरं कवर केलेली आहेत. सो ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी आमची भस्म आरती जेवढी दाखवता येईल तेवढी आणि ओंकारेश्वर ममलेश्वर जे पण आम्ही ठिकाण कवर करणार एवढ्या 5-6 दिवसात ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. सो डू लाईक सबस्क्राईब शेअर. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.